डिमांड घेऊन हिंगोली, वसमत आणि कळमनुरी ह्या नगरपालिकांना वर्ग करण्यात येणार आहे. पुढची बातमी पाहूया. पावसाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात होताच भटकंती करणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांनी आपल्या गावची वाट धरली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात मेंढळ्यांचे कळप सध्या पाहायला मिळतात. सामानानं भरलेले घोडे आणि कुटुंबियांसह पायी प्रवास करणारे मेंढपाळ सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. उन्हाळ्याच्या काळात मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याच्या शोधात ही कुटुंब शेकडो किलोमीटरचा प्रवास करत असतात. विविध भागांमध्ये वास्तव्यास असतात. अनेक महिने तर घरापासून दूर राहून मेंढपाळ आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळत असतात. मात्र पावसाळा जवळ येताच त्यांच्या मनाला गावची ओढ लागते आणि घर वापसीची लगबग सुरू होते. अशातच गावची ओढ लागलेल्या मेंढपाळांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. आता पावसाची चाहूल लागल्याने आता जे भटकंती करणारे जे मेंढपाळ कुटुंब आहे ते आपल्या घराकडे वापसी करताना दिसते. आपण बघितलं तर हे जनावरांसह मेंढ्यांसह हे जे मेंढपाळ कुटुंब आहे हे आपल्या घराकडे आता वापसी करत आहे. आपल्यासोबत येथीलच काही मेंढपाळ देखील आहे की ते आता आपल्या घराकडे निघाले. पाऊस काही दिवसावरून ठेपला असून काय सांगाल की तुम्ही केव्हा आले होते इकडे? इकडे दिवाळीमध्ये आलो होतो. दिवाळीमध्ये आले. मग तिकडे चारा पाण्याचं कसं आहे? चारा पाण्यात म्हणजे आपलं पाऊस नसतो, आपला हे डोंगराळ भाग जास्त आहे. कोणत्या ठिकाणी राहता? शेडगाव, श्रीगोंदा. श्रीगोंदा भागात राहता. श्रीगोंदा भागात. पाऊस नसतो का हो? पाऊस असतो पण कसं आपलं आपलं उन्हाळा कडक जातो त्यामुळे मग तुम्ही उन्हाळ्यात कुठे येता? उन्हाळा इकडे सिन्नर भागात येतो. सुंदर भागात येता. उन्हाळ्यात तुमचं चारा पाण्याचं चारा पाण्याचं हे होतं. होऊन जातं ना. हम्म. मग नंतर आता कुठे निघाले? आता गावाला निघालो. आता पाऊस पडला. पाऊस पडला. चालू आहे पाऊस. 200 मिनिटं. 200 मेंढ्या. पूर्ण कुटुंब येतात? पूर्ण कुटुंब. भर उन्हाळ्यात या मेंढपाळ कुटुंब या सिन्नर परिसरात राहत असतं. मात्र आता पाऊस पडत असल्याने हे कुटुंब आपल्या घराकडे वापसी करत असतानाचे चित्र आता दिसून येत आहे. नरेंद्र बटाव, महाराष्ट्र.